जिंतूरमध्ये प्रशासकीय नियमांचे उल्लंघन, सुट्टीच्या दिवशी भूमी अभिलेख कार्यालयाचा खाजगी कारभार, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी नसतानाही कार्यालय आणि अभिलेख कक्ष उघडा, शासकीय खुर्चीवर खाजगी व्यक्तींचा वावर। शासकीय कार्यालये ही शिस्त आणि नियमांच्या अधीन असतात, मात्र जिंतूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने प्रशासकीय नियमांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत। आज रविवार 28 जून 2026 रोजी शासकीय सुट्टी असतानाही कार्यालय उघडे असल्याचे आणि तिथे अनधिकृत व्यक्तींचा मुक्तसंचार असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे। नेमकी घटना काय? आज सुट्टीचा दिवस असूनही जिंतूर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात वर्दळ दिसून आली। ही बाब लक्षात येताच आमच्या प्रतिनिधींनी तिथे पाहणी केली। पाहणी दरम्यान खालील धक्कादायक बाबी समोर आल्या। कार्यालय आणि अभिलेख कक्ष सुरू। सुट्टीच्या दिवशीही कार्यालयाचे दिवे व पंखे सुरू होते आणि सर्वात महत्त्वाचा अभिलेख कक्ष, रेकॉर्ड रूम उघडा ठेवण्यात आला होता। अनधिकृत व्यक्तींचा मुक्त वावर। कार्यालयात भूकर मापक PM जगताप यांच्यासोबत बदली झालेले कर्मचारी प्रमोद देशमुख आणि इतर काही खासगी व्यक्ती उदा. काळे व प्रधान नावाच्या व्यक्ती उपस्थित होत्या। शासकीय खुर्चीचा दुरुपयोग। कार्यालयातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर एक खासगी व्यक्ती आरामात बसलेली असल्याचे आढळले, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे। वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ। या संदर्भात विचारणा केली असता वरिष्ठ अधिकारी श्री गोरे यांनी स्पष्ट केले की सुट्टीच्या दिवशी कार्यालय किंवा अभिलेख कक्ष उघडण्याची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही। यामुळे कार्यालयातील हा कारभार पूर्णपणे नियमबाह्य असल्याचे सिद्ध झाले आहे। दरम्यान पत्रकारांनी जाब विचारला असता संबंधित कर्मचाऱ्यांनी उर्मट उत्तरे दिली। प्रशासनासमोर उपस्थित होणारे गंभीर प्रश्न: 1. वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत परवानगी नसताना सुट्टीच्या दिवशी कार्यालय आणि गोपनीय अभिलेख कक्ष कशाच्या आधारे उघडला? 2. बदली झालेले कर्मचारी प्रमोद देशमुख कार्यालयात कोणत्या अधिकाराने वावरत होते? 3. शासकीय कामकाजात खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप का आणि कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे? 4. सामान्य शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नसताना सुट्टीच्या दिवशी कोणते विशेष काम कोणासाठी पूर्ण केले जात होते? जनतेचा संताप। सर्वसामान्य नागरिक आपल्या कामासाठी हेलपाटे मारून त्रस्त असताना अशा प्रकारे सुट्टीच्या दिवशी मागच्या दाराने सुरू असलेला हा खासगी कारभार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे। आम्ही पाठपुरावा करत राहणार। शासकीय कार्यालयाची गोपनीयता आणि पावित्र्य जपले जावे, यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, हीच आमची मागणी आहे। या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटवर आमचे लक्ष आहे। ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून भ्रष्ट प्रशासनाचा हा चेहरा जनतेसमोर येईल। अधिकृत आणि सत्य बातमीसाठी RTJ न्यूज जिंतूरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रफिक तांबोळी, RTJ न्यूज जिंतूर। जसं मी पत्रकार शिकले तसं आपण आपला परिचय द्या ना मला। इथे ना सरांची सर परिचय द्या, शुद्ध मराठी कुठे आपण? मी वाशिंदा। काय करताय सध्या? काहीच नाही सर। शासकीय खुर्ची शासकीय टेबलावर रविवारच्या दिवशी कशा बसले आपण? सरांना लॅपटॉप दुरुस्त करून दिला ना तुम्ही? सरांच्या मालकीचं ऑफिस एक आहे। नाही मग मी बसू शकतो का त्या खुर्चीवर? ते म्हणजे बसा माझं काय हँड झालं म्हणजे आम्हाला का बसवत नाही त्या खुर्चीवर? ते तुम्ही काय त्यांना सहकार्य करणार? मी कशाला बोलून चूक? बरोबर रविवारी ऑफिस का उघडे एवढं विचारतो मी। काम करीत बसलो काम करायचे माझं काल पोट दुखत तू मित्र आहे म्हणून मला काय पोट दुखत करायलो आम्ही एवढं काय मला काय करायची गरज काय गरज भेटलं भेटले मग काय करायचं आमचं मोठ्याचे फक्त माहिती शेवटी आम्हाला कोणते करायले दिवसभर काय करायचे सर? आपण सांगा ना, मी कार्यालयीन भाषा वापरायलो ना, तुम्ही म्हणले कार्यालयीन भाषा वापरा। आम्ही आवडतो तुला बोला ना, तुम्ही मित्र कोणते दाखले केले दाखवा ना सर। लॅपटॉप इकडे घे रे बालाजी। काय केलं सरांनी? देशमुख सरांनी दाखवा। मी काय नाही केलं, त्यांना लॅपटॉप हँड झालं त्यांना मी करून दिलं होतं दुरुस्ती। आज सुट्टीचं ऑफिस चालू केलं, तुम्ही वरिष्ठाकडून परमिशन घेतली काय? सुट्टीच्या दिवशी काम करू शकतो? सुट्टीच्या दिवशी काम करता येते, परमिशन घ्यावं लागतं तुम्हाला।